बिग बॉस मराठी सीझनचा सगळ्यात पहिले तर नमस्कार, मी मेघा आणि स्वागत करते माझ्या चॅनल ॲक्शन शॉर्ट्समध्ये. एपिसोड नंबर 2मध्ये बाई आज काय होतं बाई, बिग बॉसने तर बाई कमालच केली बाई खरंच. आणि हे काय करताय कंटेस्टंट. सर्वात आधी तर त्यांच्याबद्दल तर बोलणारच आहोत आपण. बट तन्वी काय करते? तन्वी काय ताज घेते सोनालीकडून निकी 2.0 बनण्याचा. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये जाणून बुजून भांडणं जी आहे ना ती करायची. कोणाचं झालं तर त्याच्यात आग लावायची. ह्या सगळ्या गोष्टी जी आहे ना हे आज करताना दिसलेली आहे. आज सर्वात पहिले तर आपण बघितलं की प्रभूची चहाची मागणी तर चालूच होती. पण त्यानंतर सोनाली प्रभूला बोलली की बाई माझ्यासाठी असं मागणी म्हणजे मागतो बिग बॉसकडे. तर तो म्हणे मला बाई बिग बॉस साखर देत नाही, तुला कसं काय देणार. ते झाल्यावर आपण बघितलं की रुचिता जी ना ती माफी मागते. सर्वात आधी ना रुचिता आहे ना, म्हणजे रुचिता नाही, आय एम सॉरी, तन्वी माफी मागते. ॲक्च्युली हे यांच्यामध्ये ना मला नेहमी कन्फ्युजन होतं, खास करून ना अनुश्री, तन्वी, रुचिता यांच्यामध्ये असं कन्फ्युजनच होतं. नाही, रुचिता आता समजायला लागले बऱ्यापैकी. पण हे जे कॉन्व्हर्सेशन चालू होतं ना हे रुचिता आणि तन्वीचं चालू होतं. मला तर हे कळत नाही, काल जर तन्वी आणि रुचिताने भांडणं केली होती मग या एक का झाली. ठीक आहे, ते फुटेजसाठी होतं, ठीक आहे, समजू शकतो आपण. पण तन्वी बोलली की सर्वात आधी तर मला तुझी माफी मागायची, माझं तसं काही म्हणणं नव्हतं. या सगळ्या गोष्टी होत्या बाई. मी तुम्हाला एक मिनिट मी लिहिलं आहे, 1 सेकंड सांगते मी तुम्हाला. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगितलं की तन्वी जी ना निकी 2.0 बनण्याचा फुल ऑन प्रयत्न करते. सोनालीशी पण वाद घातला तिने. कशावरून? तर ड्युटीवरून. ड्युटी वाटली पण नाही आहे. पण आहे ना यार, मला तन्वी ना ही भांडणं शोधणारी दिसते आहे. प्रत्येक ठिकाणी भांडणं शोधताना आज दिसली ती. आणि थोडंसं आगलावीही वाटते यार. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. आणि मी प्रभूचं ऑब्झर्वेशन केलं तर प्रभू बाई फुल ऑन सूरजला कॉपी करतो. आणि ज्यांना कोणाला वाटत असेल का भाव हा मुलगा लहान आहे, असा आहे आणि मग तो भोळा आहे, बाबडा आहे, बिलकुल नाही. हा मुलगा एकदम चलाक आणि चतुर आहे आणि त्याला माहिती तो घरात काय करतोय. आणि त्याला माहिती का त्याचं फुटेज जे आहे ना ते दिसतंय. तो मुलगा बरोबर यार कॅमेराच बघून तिथे बसत असतो, सोफ्यावर असो किंवा कुठेही असो. सूरजचे डायलॉगसुद्धा कॉपी करताना दिसतोय. मी ते पुढे सांगणार ते कसं आणि काय ते. आणि जसं मी तुम्हाला बोलले की तन्वीचं. परत अजून मी प्रभूचे 2-3 तुम्हाला किस्से सांगणार आहे ज्यामध्ये ना दोघांचं फुल साम्य दिसते बाई, फुल साम्य दिसते दोघांचं. तर मी बोलत होते सगळ्यात आधी पहिले तर रुचिताबद्दल. तन्वी बोलली की माझं काही म्हणणं नव्हतं, तर सॉरी बोलते. म्हणून तर रुचिताने नाही का मी माफी मागते, मी बोलेन तुला शेणतोंडात घाली, ते जरा चुकीचं होतं. तर मग आता या दोघींनी त्यांची जे भांडण आहे ते आता मला वाटतं बऱ्यापैकी सॉर्ट आऊट केली. आता दोघी आता गोडी गुलाबीने राहत आहे. आता बघूया यांच्यामध्ये परत कधी वाद वगैरे होत आहे की नाही. तर त्याच्यानंतर आपण बघितलं की बिग बॉस बोलले प्रभूला, तुम्ही मागणी करताय, तुम्हाला चहा पाहिजे, तुम्हाला साखर पाहिजे, मग एवढं वाटतं तर तुम्ही बजर दाबायचं ना, तुम्हाला सगळंच दिलं असतं आम्ही. बजर दाबायला पाहिजे होतं. तर त्याच्या आधी आपण बघितलं तो छोटू प्रभू बोलताना दिसला की बाबा यार विचार करून जरा आहे ना तुम्ही ना बजर वगैरे दाबत जा यार, बघा बरं हे काय झालं असं तसं. आणि त्यानंतर बिग बॉसने त्याला असं बोलले. नंतर गोल्डन रेशन कार्डही दिलं. म्हणजे सर्वात आधी शॉर्टकटवाले जे आहे या सर्वांना बिग बॉसने भाई गोल्डन रेशन कार्ड दिलं. मेहनतवाल्यांना खूप मेहनत अजून करावी लागणार आहे. तर ते पण सांगितलं. आणि लिव्हिंग एरियात शॉर्टकटवाल्यांना बिग बॉसने
म्हणजे ते फर्निचर वगैरे यूज करणं किंवा मग कुठेही बसणं वगैरे असेल. शॉर्टकटवाले कुठेही कसेही बसू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ते काही घरातलं यूज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण मेहनतवाल्यांनी उभं राहायचं आहे. आणि आता उभं राहायला लावलं आहे आणि म्हणजे मेहनतवाल्यांसाठी आता हे तुफान येणार आहे असं बिग बॉसने सांगितलं. नंतर संदेशपत्र सागर कारंडेंनी वाचलं. टास्कमध्ये यशस्वी म्हणजे गोल्डन रेशन कार्ड, म्हणजे 3 टास्क आहे. 3 टास्क तुम्ही जिंकले तर यशस्वी गोल्डन कार्ड तुम्हाला मिळणार, म्हणजे 100% रेशन. नंतर 2 सिल्वर रेशन कार्ड, म्हणजे 2 टास्क तुम्ही व्यवस्थित जिंकले तर, आणि 1 टास्क जिंकला तर ब्रॉन्झ रेशन कार्ड. मला वाटतं हे असं असेल, पहिले 100% राशन, मग 50 आणि मग 25% राशन. हे नक्की असं असणार आहे. त्यानंतर बाई आपण बघितलं की बिग बॉसने टास्क दिले घरातल्यांना. तर बिग बॉसने सांगितलं तुफान आल्यामुळे घरातलं सगळं सामान जे ना पूर्ण अस्तव्यस्त. बाई काय बेड कुठे, फुलदाणी कुठे, काय कुठे पूर्ण अस्ताव्यस्त करून ठेवलेलं घर बिग बॉसने सांगितलं, आता हे जे घर आहे ना, हे घर तुम्हाला असं करायचं आहे, तेही फक्त आणि फक्त 6 मिनटामध्ये. यार 6 मिनटात आपण 18च्या 18 बेड कसं काय लावू शकतो? म्हणजे यार बिग बॉस कसं काय असा याच्यानंतर 2 टास्क दिला आहे ना, तो तर आणखीन डेंजरस आहे, जो मी सांगणार आहे तुम्हाला लवकरच. तर सगळं अस्ताव्यस्त. बिग बॉस म्हणे हे सगळं ना तुफान आल्यामुळे पूर्ण हे सगळं सामान जे ना अस्ताव्यस्त झालं आहे. तर हे सगळं जे आहे हे सामान जे मेहनतीचं ज्यांनी म्हणजे घेतलं आहे कार्ड, तर जे मेहनतवाले त्यांच्यापैकी कोणीही 4 सदस्य तुम्ही सिलेक्ट करायचे. आणि ग्रँड प्रीमियरच्या दिवशी जसं म्हणजे बेडरूम एरिया होता ना, पूर्ण तंतोतंत जसाच्या तसा एकदम तयार करायचं आहे. म्हणजे जसा होता, जसं ते बेडशीट म्हणतो ना आपण, एकदम बरोबर कवर लावलेली, म्हणजे इथला पंदा इथं पण नको, इथं पण नको, इथं पण नको, अगदी तसं बिग बॉसने करायला लावलं तंतोतंत. तर विचार म्हणे तंतोतंत काय असते यार, हे तंतोतंत. राकेश म्हणतो अरे तंतोतंत म्हणजे ॲज इट इज. तर आहे ना, ती सांगितल्यानंतर हे तंतोतंत वर्ड इतक्या वेळा यूज केले बाई बिग बॉसने या घरामध्ये, म्हणजे या टास्कच्या म्हणजे चालू असताना. तर ग्रँड प्रीमियरच्या दिवशी जसं होतं तर अगदी तसं तंतोतंत आवरायचं आहे. आणि शॉर्टकटवाले काय करतील, शॉर्टकटवाले सदस्य पण असतील आणि तेच अंतिम निर्णय देतील की हे घर जसं कॅमेऱ्यात बिग बॉसने समोर एक कॅमेरा दाखवला आहे शॉर्टकटवाल्यांना, की हे जे आहे ना, हे ब्लँकेट बेडशीट जसंचे तसं तिथं ठेवलेलं पाहिजे, जसंचे तसं ठेवलेलं पाहिजे. आणि त्याच्यावर हे जज करणारे, हे निर्णय देणारे शॉर्टकटवाले. तर 4 सदस्य निवडायचे होते. तर 4 सदस्य यांनी निवडले ओमकार, विशाल, अनुश्री आणि आयुष. यांना पाठवायचं ठरलं यांचं. तर यांना पाठवायचं ठरलं. त्याच्यानंतर गोल्डन रेशन कार्ड मिळवायचं 6 मिनटात. खरं सांगू, 6 मिनटात हे खरंच पॉसिबल नव्हतं यार. 4 जण पण नसते करू शकले 6 मिनटात. किती थकतं. आणि तुम्ही ते घर बघायचं तर किती अस्ताव्यस्त, एकही जागेवर ठिकाणावर एकही गोष्ट नव्हती. फुलदाण्याची एक फुल इथं तर बाई ते फुल तिथं, तर ते फुल तिथं, तर ते फुल तिथं. अरे एवढं गोळा करत 2 मिनटं, 1 मिनटं 2 मिनटं होऊन जाणार. परत बेड सगळ्यांची अस्ताव्यस्त. भाई ते बेड लावतच जवळजवळ 5 ते 10 मिनटं लागली असती. पण तरीही यांनी एकदम मस्त हा टास्क खेळला आणि खरोखरच सगळं चांगलं लावलं. आणि 1-2 गोष्टी राहिल्या होत्या आणि सोनालीने तर ठरवलंच होतं ती कोणत्याच टास्कला ओके म्हणणार नाही, खूप भाव खाणार आहे. आणि ती म्हणली की यार हे ना मला ॲज इट इज नाही वाटत, हे मला तंतोतंत तर बिलकुलच नाही वाटत आहे. तर बाकीचे म्हणत होते बाई रेशनचा प्रश्न आहे, तर त्याचा पण विचार केला पाहिजे. तर आपल्याला रेशन पाहिजे तर
आपण एकदम यांना खालचं म्हणजे दाखवू नाही शकत ना का हे म्हणजे एवढे आपण जास्त आहे ना याच्यामध्ये असं काय म्हणतात ना त्याला सुखाने काढू शकत. सुखाने काढू शकत आपण याच्यामध्ये की हे असंच आहे, हे बेडशीट असंच आहे, हा बेड असा आहे, ते तर कारण रेशन जर कमी झालं तर त्याचा इफेक्ट त्यांच्यावर थोडी, तो इफेक्ट आपल्यावर पण पडणार आहे असं म्हणणं होतं शॉर्टकटवाल्यांचं. तर रेशन जे ते सगळ्यांनाच लागणारी गोष्ट आहे. असं नाही का बुवा त्यांनाच मिळणार आहे मग आपण हवा खाणार आहे असं तर काही नाही ना. त्यांच्यासोबत आपल्याला पण मिळणार आहे. सो आपण घरच्यांचा विचार केला पाहिजे असं सोनालीला समजावलं गेलं. पण तरी पण रुचिता आणि सोनालीचे थोडेसे नखरे जे आहे ना ते चालूच होते. आपण बघितलं. त्यानंतर पुढे रेशन टास्क आहे. आपण स्ट्रिक्ट नको व्हायला तेवढे, आपण इतकं स्ट्रिक्ट नको व्हायला असं म्हणणं होतं बाई प्राजक्ताचं. की आपण एवढं स्ट्रिक्ट नाही व्हायला पाहिजे. त्यानंतर बाई प्रभू म्हणतो बाई बिग बॉस हे माझं घर आहे म्हणून मी कुठेही झोपू शकतो ना. ये डायलॉग काही तो सुनायला लगता है भाई. हे डायलॉग कुठंतरी ऐकल्यासारखे वाटत आहे का तुम्हाला? आणि अजून एक डायलॉग कोणता? बिग बॉस मला पहिले नाही सागर कारंडे म्हणे तू पहिले लग्न करायचं नाही, पहिले मला करिअर करायचं आहे, मग मला लग्न करायचं आहे. यार हा डायलॉग पण कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतं. आणि तिसऱ्या डायलॉगने तर करच केला, नाही पहिले मला घर बांधायचं आहे आणि मग करिअर करायचं आहे मग लग्न. अरेच्छा हा डायलॉग आहे विनर सूरज चव्हाणचा. बाई हा मुलगा फुल टू त्याची कॉपी करतोय. मी कालच सांगितलं होतं, हे मी कालच ऑब्झर्व केलं होतं का हा सूरजची जवळजवळ कॉपी करतोय. पण तू सूरज जे आहे ना सूरजची गोष्ट खूप वेगळी. तो खूप इनोसंट होता, ते दिसत होतं. तो असं बघत नव्हता, कॅमेरा बघून बसत नव्हता, कुठंही बसून जायचा पोरगा. समजलं ना. त्याचा जो इनोसंटपणा होता ना प्रभू त्याचा जो इनोसंटपणा होता सूरजचा, तो आहे ना अगदी काय म्हणू मी तंतोतंत सगळ्यांना दिसत होता, सगळ्या ऑडियन्सला दिसत होता, तो घरातल्यांनाही दिसत होता, तो रितेश भाऊलाही दिसत होता. तंतोतंत सगळ्यांना दिसत होता तो. सूरजचा जो इनोसन्स असेल किंवा मग टास्क खेळण्याचं त्याचं अग्रेशन असेल, कोणती गोष्ट असेल, त्याच्यामुळे ना सूरज जो आहे ना तो जसाच्या तसा जसा होता तसा तो डायलॉग कोणाची कॉपी करत नव्हता, कोणाचं हे करत नव्हता. तो जो आहे ना जसा म्हणजे एकदम आतून बाहेरून काय म्हणताय इनसाइड आउट एकदम क्लिअर होता तो व्यक्ती, इनोसंट होता तो. तो कॅमेराज बघत नव्हता, तो फालतूचे ड्रामे करत नव्हता, असे बिनकामाचे डायलॉग्स वगैरे बोलत नव्हता. बट प्रभू तू जो आहे ना तू सूरजला डिट्टो कॉपी करताना दिसतोय. आणि तुझे असं हे पानसट बोलत होता ना, तुलाही माहिती होतं ते काय बोलतोय तू, नाही का. हे असलं तर कधी सूरजनी केलंच नाही. सगळ्यात महत्त्वाचं तर क्लिअर सांगते मी प्रभू. जर तू त्याच्याकडनं या गोष्टी शिकून आला तर हे गोष्टी पण बघायला पाहिजे होती. तर तुला तू ना म्हणजे त्याच्यासारखा वागला तरी मला नाही वाटत तुला लोकांची सिंपती मिळेल. त्याच्यामुळे प्रभू तू जो आहे ना पर्सनॅलिटी तू ती दाखव ना. त्याच्यावरही एक वेगळं एक सूरजच काय, आम्हाला दुसरा कोणता तरी असा प्रभू सूरज आहे, आम्हाला प्रभू बघायचा आहे. तू प्रभू दाखव. अजूनही वेळ गेलेली नाही. तर प्रभूनी आपलं स्वतःचं दाखवलं पाहिजे. मला वाटतं तो सूरजला फुल ऑन कॉपी करताना दिसतोय. आणि तो जर असं करत असला तो लवकरात लवकर एकदम तो तर शोचा विनर होणारच नाही. इम्पॉसिबल आहे ती गोष्ट की कॉपी करणारे कधीच विनर झालेले नाही आहे. जो त्यांचं युनिक पर्सनॅलिटी घेऊन आला आहे ना तोच नेहमी विनर झालेला आहे. सर्वात आधी सांगते मी, तोच व्यक्ती विनर झालेला आहे जो त्याची एक वेगळी पर्सनॅलिटी घेऊन आला आहे. सूरजने त्याचा म्हणजे एक वेगळी पर्सनॅलिटी घेऊन आला होता. तो खूप काही भांडत नव्हता. त्यांनी आपल्याला आहे ना म्हणजे काय म्हणता यार ते मातीशी जोडून राहिला तो. आणि मला वाटतं रोशन जो आहे तो मातीतला माणूस दिसतो मला तो दिसतो की तो आहे ना असं तर बेफालतूचं दिसत नाही आहे, हे करत नाही आहे, फालतूचे डायलॉग कोणालाच कॉपी करत नाही. तो त्याचा इंडिव्हिज्युअल आहे. आणि असे घरात आहे ना मी एकाचंच उदाहरण नाही देत रोशनचं, बहुतेक असे कंटेस्टंट आहे जे त्यांचं दाखवत आहे. बहुतेक कंटेस्टंट कॉपी करण्याचा फुल ऑन प्रयत्न करत आहे आणि ते पकडले पण जात आहे. लोक वेडे नाही आहे, लोक ऑब्झर्व करतात. लोकांना कळतं
की हा जो मुलगा आहे ना तो कॉपी करतो आहे. मग कोणी कॉपी जान्हवीची करतं आहे, तर कोणी कॉपी निकीची करतं आहे, तर ते दिसून पडते. समजलं ना? तुम्ही तुमची युनिक स्टाईल आणा ना. तुम्ही तुमचं दाखवा ना, युनिक पर्सनॅलिटी दाखवा काहीतरी. मागचा सीझन जो आहे ना हिट झाला ते कारण त्यांनी कोणालाच कॉपी केलं नव्हतं. ती सगळ्या पर्सनॅलिटीज खूप वेगळ्या होत्या. सगळ्यात महत्त्वाचं होतं. मला हे सांगायचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही माझ्याबरोबर ॲग्री आहात का? मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडत असेल ना तर यार खरंच तुम्ही लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करता. यार तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. माझ्या इथे तुम्हाला प्रत्येक अपडेट प्लस रिव्ह्यू पण मिळतो. हां, मान्य आहे मला रिव्ह्यू थोडा लेट येतो, पण त्याच्यासाठी म्हणजे काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम, मी डायरेक्ट लाईव्ह नाही येऊ शकत किंवा डायरेक्ट रेकॉर्ड नाही करू शकत. त्याच्यामुळे मला थोडासा टाईम लागतो, कारण असतात काही काही कामं असतात, त्याच्यामुळे मी लगेच रेकॉर्ड नाही करत. मला रेकॉर्ड करायला लेट होतं. मी 11ला रेकॉर्ड करायला बसते. सो एव्हरीथिंग इज डिपेंड. असतात काही कामं. ओके. सो असं काही असतं आणि मग मला ते करूनच तुमच्या समोर येता येतं. सो मला असं वाटतं का तुम्ही नक्कीच समजून घ्याल मला, कारण तुम्ही माझ्यासोबत किती ॲग्री करता की बाई प्रभू जो आहे ना तो सूरजला कॉपी करतोय. मला नक्की सांगा यार कमेंट सेक्शनमध्ये, कारण दिसतंय ते डायलॉग. घर कोणाला बांधायचं होतं? सूरजला बांधायचं होतं ना, यालाही बांधायचं आहे. करिअर करून मग लग्न कोणाला करायचं होतं? पहिले करिअर करायचं मग लग्न, हा डायलॉग होता सूरजचा. तो डायलॉग जसाच्या तसा याने इथे चिपकवला. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण कुठं होतो की स्ट्रिक्ट व्हायला नको आहे आपण. तर बिग बॉसला तेव्हाच मला वाटतं सटकली असेल बिग बॉसची, काय यांचं हे काय चाललं आहे, स्ट्रिक्ट व्हायला नको. हे बिग बॉस खेळायला आले की महान बनायला आले? त्यांची महानता दाखवायला आले? तर हे सगळं. नंतर मी बोलली की प्रभू बोलला की बाई हे माझं घर आहे वगैरे. नंतर बिग बॉसने बाई जाणीव करून दिली कंटेस्टंटला, म्हणजे हे जेव्हा निर्णय घेत होते ना तेव्हाच, की तुमची आई तुम्हाला घरात बोलत असते ना दैनंदिन जीवनात, की घर म्हणजे तुझा रूम आवर रे, तुझा रूम आवर रे, आणि तुम्ही काय म्हणता? हो आवरतो 5 मिनिटात, हो आवरतो 5 मिनिटात. मग तुम्हाला तेच 5 मिनिटं इथं दिलं ते बघा आता 5 मिनिटात होतं आहे का आवरणं तुमचं? नाही होत. बिग बॉस त्यांची आई एक रूम आवरायला लावत होती, तुम्ही 18 बेड आवरायला लावले बिग बॉस. आणि हो, ही गोष्ट तर खरी आहे, एकदम खरी आहे. आपली आई जेव्हा आपल्याला कामं सांगते ना, तर आपल्याला इतका आळस भरतो की आपण एक चादरीची घडी लावायला आहे ना जवळजवळ 5 ते 10 मिनटं लावून देतो. तर बिग बॉसने ना मला वाटतं त्यांना चांगलं ॲक्टिव्ह करून टाकलं या बाबतीत. त्यानंतर बिग बॉस आपण बघितलं बाई प्राजक्ताची फुल मजा घेत होता, की प्राजक्ताची फुले छान आहे ना प्राजक्ता, आवडता का, असं विचारत होते. मग नंतर एकमताने निर्णयाबद्दल विचारण्यात आलं. सोनाली ॲग्री नव्हती. सोनालीचा प्रॉब्लेम हा आहे की ती प्रत्येक टास्कला ॲग्रीच होत नाही बाई. सोनालीचा काही कळतच नाही, तिचं म्हणणं नाही. काय तुम्ही सगळे एक आहे? नाही माझं म्हणणं नाही, मग मी ॲग्री नाही. ब्लँकेटच्या घड्या व्यवस्थित झालेल्या नाही, ते व्यवस्थित झालं नाही, हे व्यवस्थित झालं नाही, आणि त्याच्यामुळे मी ॲग्री नाही. मग प्राजक्ता म्हणते, ही प्राजक्ता ही मला वाटतं हिला बोलली रुजिताला, तुला चांगलं दिसायचं आहे का? रुजिता पण लगेच तिच्यामध्ये म्हणजे सामील झाली सोनालीचं. हो खरी गोष्ट आहे की बुवा चांगलं खरंच आवरलेलं नव्हतं, असं झालं तसं झालं. तर मी पण म्हणजे मी पण म्हणजे निर्णयात नाही आहे तुमच्या. मग प्राजक्ता म्हणते, मला सांग तुला लोकांसाठी चांगलं दिसायचं आहे, लोकांसाठी तुला चांगलं दिसायचं आहे, महान दिसायचं आहे, की तुला मग घरातल्यांची काळजी, घरातल्यांना रेशन तो पुरला पाहिजे, रेशन पूर्णपणे आला पाहिजे. आपण जितका पटेल तितका रेशन आणण्याचा घरात प्रयत्न करतो आहे. मग तुला काय करायचं आहे? तुला म्हणजे सगळ्यांना अन्न लागणार नाही का, जेवायला लागणार नाही का? तर हे सगळं बोलल्यावर आपण बघितलं की 5 जण ॲग्री झाले, पण सोनाली मॅडम, नंतर मला वाटतं रुचिता पण ॲग्री झाली. ठीक आहे, मी अन्नासाठी इमोशनल होते आणि मी इमोशनल होऊन हो बोलते. अन्नासाठी म्हणजे सगळ्यांच्या जेवणाचा प्रश्न आहे, तर मला इमोशनल तर व्हावंच लागेल. त्यानंतर हे ॲग्री झाल्यानंतर सोनाली बोलली, पण मी अजूनही ॲग्री नाही आहे. पण मग आपण बघितलं मेहनतीच्या ज्या टास्कमध्ये कोण होता?
विशाल यांचं काही कळत नाही मला, विशाल आणि सोनालीचं. मग सोनाली बोलली की ठीक आहे, मला तर त्याप्रमाणे मी कन्व्हिन्स करा, मग मी कदाचित कन्व्हिन्स होऊ शकते. मग विशालला कळालं का हिला काय पाहिजे, चल आपण एक डान्स करू. विशाल काय बाई, शर्ट आतमध्ये घातला नाही काही नाही यार, तो फुल ऑन बॉडी दाखवतो फिरतो, एवढं एवढं जॅकेट घालतो, इथून पूर्ण ओपन असतं, फुल बॉडी जो आहे ना 6 पॅक की 8 पॅक ॲप्स, पूर्ण ॲप्स दाखवत घरात फिरतो. आणि मग त्यांनी मस्त त्याच्या डोले शोले बॉडीने, म्हणजे सॉरी, मग सोनाली आणि त्याने मस्त डान्स केला आणि मग सोनाली हसत हसत ॲग्री झाली. तर हे सगळं असं झालं. मग त्याच्यानंतर काय झालं, नंतर आपण बघितलं रुचिता आणि प्राजक्ता यांचं इमोशनल बोलणं चालू होतं. तसं रुचिता सांगते की तिचे वडील डॉक्टर आहे आणि डिलिव्हरी वगैरे करतात. आणि डिलिव्हरी करतात ती शेवटचं बोलणं ना 1.5 दिवसापूर्वी झालं होतं पप्पांशी. आणि मग इमोशनल झाली आपली रुचिता, खूप इमोशनल झाली. माझं शेवटचं बोलणं 1.5 दिवसापूर्वी पप्पांशी झालं होतं आणि मग माझं त्यांच्याशी बोलणं नाही झालं आणि मी डायरेक्ट बिग बॉसच्या घरात आले. प्राजक्ता म्हणते अगं जाऊ दे, नको टेन्शन घेऊ, तुझे पप्पा आता तुला स्क्रीनवर बघतच असतील ना. मग नंतर हिने गाणं गायलं प्राजक्ताने. अरे यार काय सुंदर गाणं गाते ही, खरंच मला खूप आवडलं. आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है. अरे मस्त गाणं यार, अमोल पालेकर माझं फेवरेट आहे. ओके, करण त्याच्यानंतर आपण बघितलं की बाई करण आयुषला म्हणतो बाई रुचिता असं कसं बोलू शकते नाही का, की बाई तिने बाई लोकांच्या आणि बिग बॉसच्या नजरेत तिला आहे ना, म्हणजे असं हे करणचं ऑब्झर्वेशन दिसलं आपल्याला. त्यामध्ये तो आयुषची डिस्कशन करत होता किचन एरियामध्ये, की यार रुचिता असं कसं बोलू शकते, की बुवा मग सगळ्या घरातल्या लोकांसाठी आणि मग त्यांना अन्न पाहिजे, त्यांच्या अन्नासाठी मी असा निर्णय घेते. म्हणजे तुला समजलं का आयुष, हिला जे ना ही लोकांसाठी पण खेळते आणि ना हिला बिग बॉसच्या नजरेत पण एकदम व्यवस्थित बरोबर राहायचं आहे. आयुष बोला हो अग्री करतो मी, मला पण तसंच वाटतं रुचिताबद्दल. त्यानंतर आपण बघितलं बाई प्रभू येतो झोपला जमिनीवर. प्रभू झोपला आणि कोंबडा हरवला बिग बॉसचा, की तुम्ही असे झोपू शकत नाही म्हणून प्रभू उठला. मग त्यानंतर आपण बघितलं सोनालीने बाई भांडं घासलं बाई, एकदम चकाचक भांडं घासलं सोनालीने आणि त्याच्यावर बिग बॉसने ना तिची जरा फिरकी घ्यायचा प्रयत्न केला. फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. नंतर म्हणले सोनाली झालं का घासून भांडी. सोनाली म्हणे हो बिग बॉस ठीक आहे, पण मग तुमचे नेल्स तर ठीक आहे ना. कसं आहे मला तुमच्या नेल्सची ना खूप काळजी वाटते. सोनाली म्हणे नाही बिग बॉस ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं सोनालीने मे बी त्या भांड्यात ना तिने तिच्यासाठी काहीतरी बनवलं मे बी, आणि याच्यावरूनच नंतर जो वाद झाला ना त्याबद्दल पण मी बोलणार आहे तुमच्याशी. नंतर बिग बॉसने बाई गार्डन एरियात सर्वांना बोलवलं. सोनालीला सांगितलं चला मग आता हे सर्व झालं असेल तुमचं, चला या गार्डन एरियात, चला चला तुमची मस्ती येतो आता, चला डान्स करा आता. त्यानंतर बिग बॉसने गार्डन एरियात बोलवलं आणि गोल्डन रेशन कार्डसाठी बाई स्टोर रूममधले भांडी घासायला लावली. हा सेकंड टास्क. ओके, स्टोर रूममधली भांडी घासायला लावली. आणि मग कळशीने बाई स्विमिंग पूलमधून पाणी काढायचं होतं. आणि म्हणजे ते होतं ना यार, ते श्रावण बाळाचं ते काय होतं ते कमंडल काय होतं ते, ती कळशी होती ती, आणि ना त्याच्यातनं ना खाली छिद्र पाडलं होतं, त्याच्यातनं पाणी गळत होतं. आता याचा काय संबंध आहे मी तुम्हाला सांगते लवकरच. तर आहे ना गोल्डन रेशन कार्डसाठी यांना जो टास्क दिला होता त्याच्यानंतर कळशीने स्विमिंग पूलमधनं पाणी काढायचं होतं. आणि मग नारळाच्या किशीने आणि राखीने ते भांडे स्वच्छ करायची होती. म्हणजे ना व्हिम जेल दिलं, ना साबण दिला, म्हणजे सोप वगैरे काहीच नाही, ना निरमा पावडर, काही नाही. त्यांना याच्याने म्हणजे फुल ऑन मेहनत करा, रगडा फक्त. तर यांना दिलं तसं. आणि कावडीच्या पाण्याने धुवायची होती. कावडी होती ती कावडी,
त्याच्यातनं बाई पाणी ना सतत गळत होतं. आणि ना मी याच्याबद्दल अजून इंटरेस्टिंग सांगणार आहे का. आणि आधीच्या टास्कचे जे सदस्य होते ते आता हा टास्क करणार नाही. तर मग हा टास्क कोण करेल आता याच्याबद्दल पण. आणि ती भांडी दाखवली. अरे ती भांडी मला कळत नाही आहे, बिग बॉसच्या सेटच्या बाहेर कुठे असा ते महाप्रसाद वगैरे होता का काय तेव्हा राहतो बघा, साईबाबाचा, दत्त महाराजचा, गणेश जयंतीचा, असे मोठे मोठे भंडारे लागतात. आणि त्यामध्ये 50 किलो 70 किलोचा तो भात वगैरे आठवतो. एवढे मोठे मोठे पातेले बाई, एवढ्या मोठ्या मोठ्या झाकण्या. आणि तो डब्बा कोण आणतं यार. तो डब्बा किती यार, 4 ताली 3 ताली एवढा मोठा डब्बा. आणि तो भात कुठं शिजवला होता तुम्ही, त्या पूर्ण त्या पातेल्याला पूर्ण भात रगडून टाकला होता यार यांनी, पूर्ण भात रगडून टाकला होता. तर कुठं मला वाटतं बिग बॉसच्या घराबाहेर काही महाप्रसाद वगैरे चंगबिंग ठेवली होती का काय बिग बॉसच्या टीमसाठी. मी तर त्यांनाही एवढं लागणार, इतकं मोठं ते पातेलं होतं, इतकं जड ते. आणि कुठून आणली होती भांडी बाई, जळकी मळकी, ते निघतच नव्हतं यांच्याकडनं, ते निघतच नव्हतं ते लागलेलं. काय केलं होतं काय माहिती बिग बॉसने. जाळलेली भांडी आणली तिकडून तरी, का गॅसवर जाणून बुजून जाळायला वगैरे ठेवली होती का काय माहिती. आणि डायरेक्ट बाई ते साहेब, मी सांगितलं तुम्हाला, असे मोठे मोठे बर्तन बाई कुठून आणले भांडे. त्या मोठ्या मोठ्या झाकण्या, ते झाकणं आणत आणत ते अर्धे होत होते कंटेस्टंट. आणि यार होणारच ना. खरंच एवढे भांडे. आणि बिग बॉसने किती वेळ दिला, 6 मिनिटात भांडी घासायची. कसं शक्य आहे एवढी मोठी मोठी भांडी, एवढं ते पातेलं, केवढं ते मी तुम्हाला सांगितलं 50-70 किलोचा त्याच्यात मसाले भात होईल. ते महाप्रसाद असं पातेलं एवढं मोठं त्यांना ते घासायला लावलं. आणि एक नाही, जवळजवळ 3-4 होते. तो डब्बा किती मोठा, तो कोणत्या काळातला डब्बा आणला होता काय माहिती, का जाळून पाळून आणला होता. मग फुल लावून त्यांना जोर लावावा लागत होता. ती बिचारी ती दिव्या राधा जोर लावून लावून अर्धी होऊन गेली बार, एकदम ते भांडी घासायला. एवढं म्हणजे कुठून आणले ते बिग बॉसनी भांडे. इवन यांनी ना विचार पण नव्हता केला की एवढी मोठी मोठी भांडी. आणि त्यांना ते अनफेअर वाटत होतं. आणि बिग बॉस म्हणता की मी तेव्हाच टास्क ठेवतो ज्यावेळेस मला वाटत असतं की तुम्ही हा टास्क कराल. बिग बॉस कसं शक्य आहे. आणि बिग बॉस प्लस हे पण म्हणता की तुम्ही जे आहे ना कंटेस्टंट निवडण्यात चुकी केली. मला माहिती बिग बॉसचा जो म्हणजे विचार होता ना, तो होता प्रभूबद्दल. आणि प्रभूबद्दल, हे प्रभूला पाठवायचं जे हे काम आहे ना, ही आगलावी तन्वीने केलं होतं. आणि खरंच प्रभू ह्या कामासाठी बिलकुल योग्य नव्हता. एवढे मोठे बर्तन घासतात त्यांनी, त्याला त्याच्यातनं पाणीसुद्धा काढता येत नव्हतं यार कळशीतनं. म्हणजे तो फुल वाकत होता, जसं काय पडायवर येत होता. मी बघितलं ते करत होता यार ते पोरगं टास्क, त्याबद्दल नाही, करत होतं ते टास्क, व्यवस्थित करत होतं. पण काय आहे या टास्कला आहे ना जरा, येस तुम्ही बरोबर ओळखलं, लाईक रोशनसारखे असे बिल्डर पाहिजे होते माहिती आहे का. म्हणजे तुम्ही ठीक आहे एक मुलगी घ्यायची होती, पण बाकीचे 3 आहे ना मस्त मुलं घ्यायची होती यार मजबूत. प्रभूला घेणं तर एकदम चुकीचं होतं. आणि याबद्दल राकेश पण बोलला, याबद्दल मला वाटतं सागरने आवाज उचलला, आयुषने उचलला. पण ऐकतं कोण, तन्वी ऐकणारी नाही आपण प्रभूलाच पाठवू. नाही आपल्याला प्रभूलाच पाठवायचं या टास्कसाठी. यावर ठाम होती. आणि म्हणून त्या टास्कची ना सगळी हे झाली. पण तसं चांगलं केलं त्यांनी खरंच बाई. दिव्या तर भांडे घासून डायरेक्ट बेशुद्धच पडली. आणि खरंच मी म्हणत नाही का तिने नाटक वगैरे केलं, खरोखर ती पोरगी दमली असेल, कारण ते भांडे इतके मोठे होते. ती पोरगी डायरेक्ट झालं असेल, डिहायड्रेशन झालं असेल तिला, कारण ती डायरेक्ट पळत पळत भांड्यात किती धावपळ करत होती ती पोरगी. दिव्या शिंदे तीच तर. राधा तर भांडे घासत होती बाहेर, तिची पण मेहनत चालू होती, मी म्हणत नाही. पण जी दिव्या आहे ती आतमधून पळत पळत जाऊन ते बर्तन भांडे आणत होती, ते जड. आणि त्याच्यामुळे तिला लागला दम आणि ती थोडीशी बेशुद्ध झाली होती. पण मे बी नंतर मला वाटतं तिला डिहायड्रेशन वगैरे झालं असेल, नंतर पाणी वगैरे देऊन ओके झाली मे बी ती. पण बिग बॉस काही भांडे द्यायची पद्धत, हाच प्रश्न आहे माझा. त्यानंतर आपण बघितलं बाई आधीच्या जे टास्कमधले जे होते ते नाही करणारे असं सांगण्यात आलं. मग यांचं डिस्कशन चालू झालं. मी बोलले हे सोनाली आणि तन्वी वगैरे, प्रभूला पाठवा भांडी घासायला, प्रभूला पाठवा भांडी घासायला. मग सागर बोलला बाई
भांडे आणि तो केवढा, त्याला जमेल का? तो लहान म्हणजे हाईटने लहान आहे, तो कसं काय करेल असं, बरोबर आहे ना? आणि खरोखरच त्याला एवढे हेवी बर्तन, एवढी हेवी भांडी जमलेच नसते. मग सोनाली म्हणती नाही मी ॲग्री नाही. मग नंतर ते म्हणे बाई आपण सागरला पाठवू. भाई सागर कोण? कोण सागर? हे म्हणणं होतं तन्वीचं. हे भगवान, सागर कोण? म्हणजे यार हे सगळं नका करू, माझं हेच म्हणणं आहे. हे जे कलाकार आहेत ना, सागर कारंडे झालं, दीपाली सय्यद झालं, हे जुने कलाकार आहेत आणि यांनी खूप कामं केली आहेत. सागर कारंडेला ही खरंच ओळखत नसेल का? चला हवा येऊ द्यामध्ये सागर कारंडे असं नाव हे ओळखीचं नाही असं होणारच नाही. कारण घराघरात ते नाही, चला हवा येऊ द्याची TRP किती असायची आपल्याला माहिती आहे. चला हवा येऊ द्यामध्ये हिंदी सेलिब्रिटी पण त्यांचा मूवी प्रमोट करायला यायचे, तो कोणीही असो. आणि ही म्हणते की कोण सागर? ती अगं सागर कारंडे. दीपाली म्हणते कोण सागर कारंडे? म्हणजे ही तन्वी जी ना यार, या गोष्टी ज्या आहे ना मुद्दामून करताना ना आपल्याला मग कन्व्हिनियंटली करताना दिसते. का? दिसण्यासाठी. तर मला तर वाटतं हे खूप चुकीचं आहे खरोखरच. हे जे तिने केलं आहे ना, जसं मी बोलली तुम्हाला की खरोखरच खूप चुकीचं आहे. कारण ती डायरेक्ट म्हणते की सागर कारंडे कोण? काय बोलणार? चालू द्या. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर दिव्या राधाचं आपण वाचताना बघितलं थोडंसं. तर ते डोंट शाऊट ऑन मी, डोंट शाऊट ऑन मी, दिव्या म्हणते राधाला. तर त्यांचं थोडंसं वाजलं, पण मे बी नंतर त्या कन्व्हिन्स झाल्या कारण त्यांनी एकत्रच भांडी घासली. त्यानंतर राकेश प्रभूला जमणार नाही असं म्हणतोय राकेश, आणि अगदी बरोबर बोलला राकेश. इवन सागर पण बोलला होता आणि आयुष पण बोलला होता की बाई त्याला जमणार नाही. ओमकार. तर राकेश विचारतोय प्रभूला, तुला भांडी घासता येतात प्रभू? तो हो मला भांडी घासता येतात, पण मी छोटे छोटे घासतो, मोठे नाही जमणार बाई आपल्याला, मोठे नाही जमणार, बारीक भांडी घासतो मी. मग नंतर आपण बघितलं की टास्क जो आहे ना बाई चालू झाला. मी तुम्हाला सांगितलं बाई भंडाऱ्याची भांडी बिंडे एकदम फुलवून चालू झाले. मोठे मोठे पातेले, झाकण्या, त्या एवढ्या मोठ्या मोठ्या पंचपात्र्या कुठून आणल्या होत्या बाई पाण्याच्या? बापरे, मला तर वाटतं हे सगळ्या क्रू मेंबर्सच्या घासायला दिल्या आहेत त्यांना. बाबा घासून घुसून भरा, क्रू कामाला लागला आहे बाई कॅमेरा मागून. तर त्यांच्या पंचपात्र्या वगैरे फुल ऑन घासायला दिल्या बाई यांना. घासून घुसून मस्त स्टोर रूममध्ये ठेवा बाई. मग पंचपात्र्या होत्या त्या मोठ्या 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 मोठ्या. त्यानंतर आपण बघितलं की सोनाली सर्व युनिटची भांडी एवढी मोठी कोण देतं आहे? सगळे जे आहे ना बाहेर जे म्हणजे आतमध्ये जे होते आणि हे बाहेर भांडे घासत होते गार्डन एरियामध्ये. तर हे सगळे तेच बोलत होते का 6 मिनटात एवढे हेवी भांडे कसं काय घासू शकतं? हे अनफेअर आहे. आणि हेच बिग बॉसला थोडंसं मिरची लागली याची, बिग बॉसला. तर आहे ना एवढी मोठी भांडी कोण देतं? तर विशाल प्रभूने केलं. विशालला बोलले असं सोनाली. त्यानंतर बाई प्रभूने केलं यार. त्या हे पण बोलत होता हे काही असो यार, प्रभू करतोय नाही का. आणि प्रभू खरोखरच करत होता, याबद्दल खरंच काही डाऊट नाही. तो मुलगा करत होता यार भांडी वगैरे. म्हणजे ते कळशीतनं त्याच्याकडनं पाणी काढलं जात नव्हतं, तर ते पोरगं वाकू ते पाणी काढत होतं, त्यांना नेऊन देत होतं. तर करत होतं, मेहनत करत होतं पोरगं. मग त्याच्यानंतर आपण बघितलं ती दिव्या खूप थकली आणि डायरेक्ट डिहायड्रेशन झालं आणि पडली. मग तिला ते सांभाळत होते. नंतर ती नीटही झाली, पाणी वगैरे पाजलं असेल. त्यानंतर आपण बघितलं का बाई एकमत झालं आहे. मग बिग बॉस बोलले निर्णय सांगा, आणि बिग बॉसनी ऐकलं होतं की हे म्हणत होती एवढे हेवी भांडे कोण देतं, हे अनफेअर आहे, 6 मिनटात कसं काय घासणं, इम्पॉसिबल ही गोष्ट. त्यानंतर हे सगळं ऐकलं होतं. मग बिग बॉस बोलले निर्णय सांगा. तुम्ही स्वतःचे नियम तयार केले सगळ्यात आधी, तर हे बिग बॉस बोलले. त्यानंतर बाई टास्क अनफेअर आहे असं तुमचं म्हणणं आहे, पण तुम्हाला हे समजत नाही का तुम्ही जे 4 लोक जी निवडली तीच चुकीची आहे. तर मी तुम्हाला सांगू यासाठी रोशन एकदम बरोबर होता. ठीक आहे, दिव्या पण ठीक आहे, दिव्या तर नाजूक होती,
पण मला असं वाटतं याच्यात आहे ना 3 मुलं आणि 1 मुलगी पाहिजे होती, असं मला पर्सनली वाटतं यार, पर्सनली वाटतं. कारण खूप हेवी भांडी होती आणि प्रभू तर याच्यामध्ये नाहीच नाही पाहिजे होता. बघितलं ना तुम्ही, त्यांनी प्रभूला म्हणजे बिग बॉसने हे बोललंच की तुम्हाला योग्य माणसं निवडता आली नाही. हे कोणाबद्दल होतं? हे प्रभूबद्दल होतं. खरोखरच प्रभू या टास्कसाठी नव्हता यार. तो नव्हता या टास्कसाठी आणि त्यामुळेच यांचं जे ना ते थोडंफार नुकसान झालेलं आहे. पण तरी पण बिग बॉसने काय केलं? बिग बॉस चिडले. बिग बॉसने तिसरा टास्क जो आहे तो कॅन्सलच करून टाकला. आणि गोल्डन रेशन कार्ड घेऊन टाका तुम्ही, तुमचं अभिनंदन असं बोलले आणि बिग बॉस नाराज झाले. आणि हे म्हणत होते कंटेस्टंट, नाही बिग बॉस असं नका करू, बिग बॉस सॉरी सॉरी चुकी झाली, बिग बॉस माफ करा. बिग बॉसने नंतर काहीच यावर बोलले नाही. आणि नंतर आपण बघितलं स्टोर रूममध्ये बाई मस्त भाजी पाला चहा साखर सगळं 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 पाठवलं. नंतर आपण बघितलं बाई रुचिता, अन्नावर ना मी खूप इमोशनल होऊन जाते यार, खूप इमोशनल होऊन जाते अन्नावर मी. आणि मग रेशनचा प्रश्न होता यार, मग मी बोलू नको का, सांग बरं तू. मग त्याच्यानंतर बाई राकेश, तुम्ही तुमची ह्युमन साईड दाखवली, बी प्राऊड ऑफ दॅट. म्हणजे काय, ह्युमन साईड दाखवली, ही गोष्ट खरी आहे. राकेश जो आहे ना एकदम बरोबर बोलला. तुम्हाला एक सांगू, राकेशला बरोबर माहिती यार कुठं काय बोलायचं, कुठं कसं खेळायचं, काय नाही. ही नो व्हेरी वेल हाऊ टू प्ले. तर बघितलं आपण, रेशन आलं, सगळे खुश झाले भाई. फायनली सगळ्यांनी मस्त चहा बनवला आणि सगळे मस्त चहा सगळ्यांनी चहाचा आनंद घेतला. खास करून बिग बॉसने प्रभूला दाखवलं चहाचा आनंद घेताना. प्रभूची म्हणजे काय बोलू, प्रभूची म्हणजे इतकी तृप्ती झाली ना, दिसत होती चेहऱ्यावर. त्यानंतर आपण बघितलं दीपाली प्राजक्ताला म्हणते की लावणी महाराष्ट्राची शान आहे, नाही का, त्याला या लोकांनी एकदम चीप करून टाकली. मी सांगू का, हे जी बोलली ना दीपाली, मी मान्य करते, हे बरोबर आहे, कुठे ना कुठे ठीक आहे, बरोबर आहे. पण आहे ना, मला वाटतं राधा जे बोलली तेही बरोबर आहे की आजच्या जनरेशनला जे लागतं आहे ना ते लागतं, ते त्या जनरेशनचं होतं. आत्ता या जनरेशनला जे लागतं आहे ते आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे, हे बरोबर होतं. आणि दीपाली जी ना, दीपाली पण तिच्या टेकवर सही आहे की बुवा, कसं आहे माहिती का, प्रॉब्लेम हा आहे की जे जुने लोक असताना त्यांना वाटतं जमाना किती बदलला आहे आणि या गोष्टी बदलू नये असं वाटतं. आणि तिचं ना बाई लावणी जुना फोक आहे आणि लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे, त्याला या लोकांनी चीप करून टाकलं आहे. बिहारला करतात तर ती त्यांची संस्कृती आहे, त्यांनी हे सगळं इथं आणलं आहे. महाराष्ट्राची शान लावणी आहे, त्याला यांनी एकदम वेगळं करून टाकलं आहे. बार डान्सरसारख्या स्टेजवर जे नाचतात. आणि तुम्हाला एक सांगू, दीपाली हे राधाला बोललीच नव्हती, पण ती राधाला लागलं कारण ती स्टेजवर नाचते. आणि मी एक सांगू का, दीपाली कदाचित राधाला हे कन्व्हिनियन्सली म्हणजे आडवं बोलतात ना काही लोक, जुन्या बायांना सवय असते काही काय आडवं बोलण्याची वगैरे, तर ते आडवं कदाचित ती राधालाच बोलत होती असं मला वाटतं. कारण ज्याप्रमाणे तुम्ही बाहेर एक शब्द ऐकला का राधा काय बोलली, दीपाली ताईंची मी इज्जत करते, दीपाली ताईंशी मी कालपासून बोलण्याचा प्रयत्न करते, बट त्या मला इग्नोर करताय. याकरता सांगते मी, बिग बॉसचं 24 तास पाहिजे, म्हणजे कोण कोणाशी कसं वागते, कोण कोणाशी कसं वागते, सगळ्या गोष्टी दिसते. कारण 1-1.25 तासात तुम्ही किती काय दाखवणार आहे. प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही दिवसभरात आणि एक 1-1.5 तासात कोणी मोजमाप करणार आहे? सांगा मला, करणार आहे? दॅट इज इम्पॉसिबल, नाही होऊ शकत हे. तर आहे ना, आणि ही जे बोलली तर मला वाटतं राधा तिच्या जे बोलली तेही मला योग्य वाटते. आणि आता याच्याबद्दल ना मला वाटतं भाऊच्या धक्क्यात मे बी याच्याबद्दल बोलणं होईल, हे जे बोलली दीपाली. आणि बारा डान्सर वगैरे हे रितेश सर हा मुद्दा नक्कीच उचलणार, खात्री मला नक्की उचलणार. आणि मग त्याला लावणीचं लेवल म्हणजे दीपालीचं म्हणणं आहे का, तुम्ही हे जे स्टेजवर नाचताय ना, मग आता याला तुम्ही लावणीचं लेवल का देताय, त्याचं लेबल देऊ नका तुम्ही लावणीचं. असं प्राजक्ता म्हणते. प्राजक्ता हा मी पण अग्री करते, तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर बोलताय. नंतर राधाने म्हणजे राधाने हे म्हणजे तन्वी बरोबर ही आली बाहेर. आणि मग तन्वी
तर मी तर तुम्हाला माहितीच आहे. राधा, म्हणून मी यांना यार इग्नोर केलं. म्हणजे ही जनरेशन वेगळं आहे, या गोष्टी समजत का नाही यांना. हे बरोबर बोलली राधा, हे जनरेशन खूप वेगळं आहे. या गोष्टी कळत नाही यांना. जे हवं ते आपण देतोय. आता याच्यावर मला वाटतं रितेश देशमुख काय बोलताना आता सगळ्यांचे जे डोळे ना त्या ठिकाणी भाऊच्या धक्क्यावर याच्याबद्दल काय बोलणं होतं हे कळेल आपल्याला आता. की भाऊ नेमकी कोणाच्या बाजूने बोलतात, की राधाच्या की दीपालीच्या. आणि ते मला वाटतं हेच बोलतील. आणि जसं मी बोलले की ते कसंही असलं तर ते राधाचं प्रोफेशन आहे, ते तिचं आयुष्य आहे. तिने ठरवायचं तिला डान्सर बनायचं आहे, तिला ॲक्टर बनायचं आहे, तिला सिंगर बनायचं आहे. प्रत्येकाची चॉईस असते. आपण कोणावर धाक नाही लावू शकत की बाई तू हे करू नको, तू इथंच जाऊ नको, तू तिथंच जाऊ नको. प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र आहे, कुठे जायला, कुठे यायला, काहीही करायला. सर्वात आधी तर म्हणजे तुम्ही कोणाच्या प्रोफेशनवर असं कमेंट नाही करू शकत सगळ्यात आधी तर. आता याच्याबद्दल रितेश सर मी सांगितलं तसं की काय टेक घेता बघूयात. तर ती म्हणते की म्हणजे राधा तन्वीला म्हणते की बाई मी इग्नोर केलं. आजचं जनरेशन वेगळं आहे. तन्वी बोलते हो ना गं, ती डायरेक्ट आपल्याबद्दल असे कसे, अरे या तन्वीबद्दल काय बोलली ती, आपल्याबद्दल कसे काय बोलू शकतात दीपाली ताई. ही फुल ऑन यार आग लावायचं काम करते बाई. त्याच्यानंतर आपण बघितलं या गोष्टी. फुल बोलत होती ती, आपण जसं बघितलं ते. दीपालीबद्दल ना थोडी अशी भडकवताना दिसली तन्वी आपल्याला. मग तन्वी बोलते की हो ना यार, असं कसं काय बोलू शकतं आपल्या प्रोफेशनबद्दल. असं चालणारच नाही. मग त्यांना ना म्हणजे जे हवं ते देतो आहे ना. माझं काम घाण असतं तर मी इथं असती का, सांग बरं, मी असती का. नाही गं, बिलकुलच नाही. असं कसं बोलते तू. तुझं काम घाण असतं तर बिग बॉसने तुला बोलवलंच नसतं. तुझ्यावर लोक इतके प्रेम करतात म्हणूनच तू या घरात आली. अगदी खरं, अगदी खरं. मग दीपाली ताई सिनियर आहे, त्या ना मला डे 1 म्हणजे कालपासूनच इग्नोर करताय. मी त्यांच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करते. बघा मी बोलली ना, आपल्याला काही गोष्टी कळत नाही. तर दीपाली आणि राधाचं पुढे जाऊन मला वाटतं थोडंसं क्रॉस होताना दिसेल. त्याच्यानंतर ती म्हणती पुढच्या हफ्त्यापासून ना मग मी पण लायकी दाखवून देईल का मी कोण आहे. मी नाही आता ऐकून घेणार असं तसं. मग आपण बघितलं बाई सचिन बोलतो दिव्याला, ये रे मना, ये रे मना बाबू लंगडा, हे गाणं आहे ना. तर हे गाणं जे आहे ना ते बोलत होते आणि सचिन. आणि ती दिव्याला बोलून दाखवते आणि ती पण म्हणत होती, दिव्या होती का तन्वी होती, मी यांच्यामध्ये नुसती कन्फ्यूज होती यार. खरं ते खूप सारखे दिसतात ना. तर ते गाणं शिकत होते, ये रे ये रे ये रे, सचिन कुमावत. त्याच्यानंतर आपण बघितलं प्रभूला बाई मुलगी बघायची आहे. नंतर मी तुम्हाला बोलली का त्याला नाही का मध्येच करिअर करायचं आहे, घर बांधायचं आहे. सूरजला फुल ऑन कॉपी करतो हा पोरगा. मग रात्री डिस्कशन चालू होतं. मग सागर कारंडे म्हणे बाई माझी ना एस आहे. मग तो म्हणतो माझी ना आर आहे. मग सागर म्हणते म्हणजे कोण, रुचिता. नाही रे बाई दुसरी नाही ना. सागर, रुचिता, ओंकार यांचं आहे ना रात्री ना बेडवर यांचं सगळं बोलणं चालू होतं, हे दिसलं आपल्याला. त्यानंतर काय घडलं, राकेश मी सिंगल झालो जस्ट, म्हणजे डिस्कशन चालू होतं यांचं. तिथे प्राजक्ता होती आणि अजून कोणीतरी होतं मे बी. तर ना कारण पाठ करून होता मुलगा. मग कोण होता, ओंकार होता की तो आयुष होता, ते जरा कन्फ्युजन. त्यानंतर राकेश मी सिंगल झालो जस्ट. त्याच्यानंतर विचारतोय कोण सिंगल, प्राजक्ता. नंतर आपण बघितलं दिव्या होती, दिव्या पण होती. मग नंतर शायरी केली राकेशनी, जी खूप सुंदर होतं, मी लिहिलं नाही पण खूप छान होती ती. नंतर आपण बघितलं बाई प्रभू जो आहे चहामध्ये नंतर सकाळ होते, गाणं वगैरे वाजतं. मग येणार प्रभू म्हणतो की चहात कांदा टाका. चहात कांदा कोण टाकतं, अद्रक तर ठीक आहे, कांदा कोण टाकतं. मग राकेश म्हणतो बाई कांदा कोण खातं चहामध्ये. अद्रक ठीक आहे, अद्रक तर ठीक आहे, सगळीकडे खातात अद्रक, त्याबद्दल नाही, चहामध्ये टाकतात. पण प्रभू म्हणतो नाही आम्ही टाकतो की कांदा.
कांदा टाकून चहा कसा लागत असेल? कोणी पिला असेल तर मला सांगा बाई कमेंट सेक्शनमध्ये. नंतर प्रभू जो आहे तिळगुळ वाटताना दिसलो, नंतर बिग बॉसला पण वाटताना दिसला तिळगुळ. त्यानंतर प्रभूला बाई नंतर बाई ह्या गोटीचा किस्सा घडला की गोटी दे मला गोटी. ते अंड्यातलं बलक असतं ना, बलक, त्याला हा गोटी म्हणतो बाई. आणि अंडं नाही आवडत त्याला. अंडं नको मला, अंडं नको. तर ते रुचिता का सोनाली म्हणते अजून त्याला, तुला अंड म्हणजे तुला ते काय गोटी खायला पाहिजे की खेळायला पाहिजे? तर हे असलं काहीतरी प्रश्न विचारते. असं नका समजू का त्याला काही कळत नाही. त्याला सगळं समजतं. कोणाबद्दल बोलते मी? प्रभूबद्दल बोलते. त्याला सगळं कळतं, लेट मी टेल यू. आणि ना कसं काय सांगू मी, मागे ना हे असं दाखवत होता ना, गेम खेळणारा व्यक्ती जो दाखवता, मला तर काहीच कळत नाही, कळायचं. आणि ना मग यांचा ना म्हणजे वीकेंड कावर नाही, सॉरी, यांचे ना भाऊच्या धक्क्यावर ना मग भाऊ आहे ना एक खुलासे करतात की यांना सगळं कळतं, ते तुम्हाला वेड्यात काढताय. या गोष्टी नंतर कळणार आहे. आणि ॲक्च्युअली सांगू का, सोनालीला माहिती आहे की चॅप्टर आहे पुढं का, माहिती आहे तिला. तर यांचं ते जरा गोट्यांचं डिस्कशन चालू होतं. पण हा छोटा जो आहे ना, तो खेळायचं नाही, खेळायच्या गोट्यात तर वेगळ्या काचीच्या, या तर खायच्या गोट्या आहे म्हणे. हे असं चालू होतं यांचं. नंतर आपण बघितलं ओमकार, आयुष, करण यांचं डिस्कशन चालू होतं की सोनाली लुक डाऊन करते सर्वांना. नंतर विशाल जो आहे ना तो टॉक्झिक आहे, डॉमिनेट आहे. जो हवं आहे तिला, ते जे हवं आहे ना ते तिला मिळत नाही आहे विशालला. आणि गावाकडची साधी लोक आहेत, त्यांना ते नाही इन्फ्लुएन्स होत आहे यांच्याकडून. विशालबद्दल बोलतो तो थोडा टॉक्झिक आहे असं. आणि सोनाली पण लुक डाऊन करते समोरच्याला. हे सगळं डिस्कशन ओमकार, करण यांचं जे आहे ना ते चालू होतं. त्यानंतर आपण बघितलं बाई, राकेश जो आहे ना, राकेश सांगतो बाई की सर्वांचे टावेल बाई धुवायचे असेल तर मग धुवून बाई स्टोर रूममध्ये टाकून द्या तुम्ही. आणि त्यानंतर त्यांनी फ्रीजमध्ये बघितलं की आणि भाज्या आणि दूध येणं जे आहे ना ते एकत्र ठेवलं होतं, त्याच्यामुळे तो थोडासा असा चिडला. आणि ना मग तो बोलला की यार हे काय असं म्हणजे ठेवलं आहे, हे सगळं असं व्यवस्थित नीट ठेवा, नाही का. तर तो असं सांगत होता राकेश. तर विशाल बोलला, यार हा मला काय सांगतोय, का सांगतोय? तर राकेश बोला, मी तुलाच नाही, मी सर्वांना सांगतोय, तुला एकट्याला मी सांगत नाही. नंतर यू आर नॉट कॅप्टन, तो बोलतो विशाल, तू कॅप्टन नाही आहे या घराचा. यू डोंट टेल मी व्हॉट टू डू. तू मला सांगू नको की मी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, व्हॉट टू डू. त्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला सांग का, पुढे जाऊन आपल्याला राकेश वर्सेस विशाल खूप बघायला मिळणार आहे. मे बी या दोघांचे ग्रुप्स पडतात की काय बघूयात. पण मला वाटतं राकेश वर्सेस विशाल बघायला मिळणार आहे आपल्याला लवकरात लवकर. नंतर आपण बघितलं दीपाली, हे इकडे पडेल ना इकडे तिकडे पडेल, ते ॲपल खाऊन. दीपाली म्हणते, यार यांनी इकडे तिकडे जे ना ॲपल खाऊन इकडे तिकडे फेकले, तुम्ही तुमच्या घरी असेच राहतात का? जे मला पण पटतं आहे की तुम्ही यार हेच घर कशाला घाण करताय. तर तुम्ही सरळ डस्टबिनमध्ये टाका ना, आहे ना किचनमध्ये, तर इकडं तिकडं टाकताय. हे यांच्या घरी पण असेच राहतात का असा प्रश्न होता दीपालीचा. त्यानंतर सागर, माझ्या बायकोचं नाव पण सोनाली आहे, हो काही नाही सोनाली. आणि जेव्हा पण मी सोनाली बोलतो मला तिची आठवण येते. आणि मग तो सोनालीला थोडासा टीज करत होता, चिडवत होता. नंतर आपण बघितलं तन्वी सोनालीचं भांडण लागलं ड्युटीवरून, की बाई ड्युटी कर तू ड्युटी करत नाहीस. तर दीपाली बोलली, अगं तिचं काम ती करते, तिचं भांडण होते, तिचं बनवून घेते, तिची खाल्लेलं डिश वगैरे धुवून ठेवते. मग तन्वी म्हणते असं थोडी चालणार आहे, सगळ्या घरांसाठी ड्युटी करावं लागेल, सगळ्यांसाठी जेवण बनवावं लागेल. ती जर तिचं करत असेल तर आम्ही बी आमचं करतो, आम्ही कशाला सगळ्यांचं करत बसू, आम्ही बी नाही करणार. तर रुचिता आणि तन्वीने, पहिले तन्वीने आणि मग रुचिता पण होती. रुचिता वाटतं का मी का नाही, मला पण पाहिजे फुटेज, मी पण जाणार. मग तन्वी सोनालीचं हे थोडं भांडण आहे. सोनाली म्हणते, तू का रिकामी बोलते मध्ये, तुला जे करायचं ते कर, मला जे करायचं ते मी करते, हो तुला काय करायचं कर. सोनालीला तर पाहिजेच भांडण, नाही. मग सोनाली बाई, नाही करणार मी, तू कोण सांगणार, मला नाही करायचं, नाही तुला काय करायचं कर, डायरेक्ट असं बोलली. आणि नंतर दीपाली तिची बाजू घेत होती, जे तिला आवडलं नाही तन्वीला.
आणि मग तन्वीने दीपालीला रडवलं का बुवा तुम्ही तिला चपात्या दिल्या होत्या का, सगळ्यात महत्त्वाचं तर. आणि दीपालीला ही बोलली तन्वी. आणि तन्वी हेही बोलली जेव्हा यांचं भांडण चालू होतं. तन्वी डायरेक्ट बोलली दीपालीला, शांत बस आणि माझ्या कॅमेरात येऊ नको, माझ्या फुटेजमध्ये येऊ नको दीपाली तू, असं बोलण्यात आलं. हेही बोलण्यात आलं तिला. त्याच्यानंतर मग दीपालीला थोडंसं असं रडू आलंच. तर सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे, कामं केली पाहिजे असं म्हणणं होतं सगळ्यांचं. त्याच्यानंतर आम्ही केली नाही का, ती तन्वी म्हणते आम्ही नाही केली का, आम्ही पण म्हणजे प्रिन्सेस आहोत आमच्या घरची, तूच काही नाही आहे एकटी. आम्ही काय आमच्या घरी भांडी घासतो का, नाही, पण आम्हाला हे बिग बॉसचं घरी आम्हाला घासावे लागतं, आम्ही घासतो, तर तसंच तुलाही कामं करावी लागेल सोनाली म्हणती रिअली तू माझ्याशी बोलते आहे. नाही मग तन्वी म्हणती हो तू मिस्टर इंडिया आहे का, तसं असेल तर मला सांगून दे. तर हे यांचं असं भांडण पेटलं होतं. त्यानंतर राकेश बाहेर वॉक करून हसत होता फुल यांच्या भांडणावर. तर आपण बघितलं बाई सागर तिला नाही घासायची भांडी, जाऊ दे ना, तू का उगाच हे करते. नंतर रुचिता तन्वी आम्ही पण नाही घासणार, मग कसं याच्यात मग रुचिता पण पडली लगेच मध्ये, मला पण दिसायचं आहे बाई फुटेज, मला पण पाहिजे. मग रुचिता तन्वी आम्ही पण नाही घासणार, ती नाही घासणार तर मग सागरला बाई सागर बाजूला आला, मग सोनाली बाहेर आली, मग सागर पण आला त्याच्यामुळे. मग काय म्हणे काय आहे यांचं असं. मग सागरला सोनाली म्हणते अरे तिला भांडायचं आहे यार जबरदस्ती, तू बघितलं ना मी गपचूप बसली होती, तिला भांडायचं आहे, तिला फुटेज पाहिजे. आणि दिसतं आपल्याला तन्वी जाणून बुजून भांडणं करती दिसतंय ते. नंतर आपण बघितलं दीपाली आणि रुचिताचं याच्यामध्ये भांडण झालं आणि त्याच्यात तन्वी पण म्हणजे कसं आहे ते गँगअप करून आहे ना हिला टार्गेट करत होत्या दीपालीला. कोण, रुचिता आणि तन्वी फुल ऑन दीपालीला बोलत होत्या, तुम्ही का चपात्या दिल्या काल तिला, तुम्हीच तिला बोलता, तुम्हीच तिच्या बाजूने बोलताय, असं झालं तसं झालं. दीपाली म्हणे अगं मी तिच्या बाजूने बोलते, मी फक्त एवढंच बोलते का बुवा तिने तिचे कामं केलीत नाही का. नाही म्हणे मग तुम्ही कसं काय बोलू शकता, ती सर्व घरासाठी कामं केली पाहिजे, ड्युटीज केल्या पाहिजे, ती असं एकाचं नाही करू शकत, स्वतःचं पूर्ण नाही करू, मग आम्ही पण फक्त आपलं आमचं करू, मग प्रत्येकाने आपलं करून घ्यावं असं तसं. आणि तुम्ही माझ्या कॅमेऱ्यात नको येऊ, तेव्हाच हा डायलॉग बोला. आणि मग दीपाली रडायला लागली. येस. नंतर म्हणजे विशालला तन्वी बोलते की अरे हे काय असं तसं, ही सोनाली असं काम नाही करत असं. विशाल काय बोलला, तुम्ही चुकूनही तिला कॉर्नर करू नका किंवा तिच्या विरुद्ध जाऊ नका. जर हे घर सोनाली वर्सेस ऑल झालं तर सोनाली स्ट्रॉंग होईल, आणि सोनाली वर्सेस ऑल झालं तर ती ह्या गेमची हिरोईन बनून जाईल. आणि ते कदाचित तन्वीला पटलंही असेल, आणि ही गोष्ट एकदम खरी आहे. मागचा जर तुम्ही आत्ताचा हिंदीचा सीझन जर बघितला असेल ना, तर फरहाना भट तशीच झाली होती हिरोईन, जेव्हा पूर्ण विरोधात केलं तर जेव्हा चिठ्ठी श्रेड केली होती. पण तुम्ही कदाचित हिंदी सीझन फॉलो करत नाही म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, कारण मी रिव्ह्यू करते, मला माहिती आहे. कारण हे एकदम खरं बोलला विशालला बरोबर माहिती आहे की बाई इथं कोणाला मला होऊ नाही द्यायचं आहे, पुढं जाऊ नाही द्यायचं आहे. तर त्याच्यामुळे थोडी हिरोईन होईल ती, त्याच्यामुळे तुम्ही असा मूर्खपणा तर चुकून पण करू नका. तन्वी आणि कोण, येस, रुचिता, तुम्ही हा मूर्खपणा, तुम्ही जर पूर्ण घराला तिच्याबद्दल भडकवलं आणि ती एकटी पडली का ती हिरो झाली, मग तुम्ही बसा. त्याच्यानंतर आपण बघितलं सोनाली आणि करणचं बोलणं, बाई दीपालीने बाजूने घेतली, ती फक्त म्हणे की ती तिचं काम जे आहे ना ते करते असं यांचं डिस्कशन चालू होतं. करण होता तिथे, ओंकार होता वाटतं, आणि यांचं डिस्कशन झालं होतं, सोनाली होती. नंतर पुढाकार घ्यायचा आहे आणि त्यांना फक्त दिसायचं आहे असं करणचं म्हणणं आहे. नंतर आपण बघितलं घरातले जे आहे ना ड्युटीबद्दल चर्चा करताय, शेवटचा सीन आपण हा पाहिला का, हे ड्युटीबद्दल चर्चा करताय आणि ड्युटी ठरवताय की कोण कोणती ड्युटी करेल. आता हा सर्व बवाल जो आहे, ही सगळी भांडणं जी आता उद्या बघायला मिळेल की कोण कोणती ड्युटी घेत आहे आणि कोण ड्युटी करणार नाही किंवा त्याच्या मर्जीने करेल. आणि मग घरात होतील भांडणं आणि होतील राडे, आणि ते बघण्यासाठी उद्या जसे प्रोमो आउट होतील तसं मी तुम्हाला येऊन अपडेट देईल.
त्याच्याच करता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि तो तर सीन झाला. अजून एक सीन तुम्हाला सांगायचाच राहिला, ज्याने मला या मागच्या सीझनची आठवण करून दिली. तो मी याच्यावर लिहिला होता. तन्वी प्रभूला बोलली, म्हणजे प्रभू पहिले बोलला, तन्वीला बहीण बोलला तो, बहीण. आणि मग तन्वी प्रभूला बोलली, तू पण माझ्या भावासारखा आहे रे. मला तर एकदम 2 मिनटं असा छोटा पुढारीच आठवला माहिती आहे. सॉरी, लाईट्स गेलेत. आम्हाला तर एकदम आहे ना छोटा पुढारीच आठवला माहिती आहे. 2 मिनटं छोटा पुढारी आणि निक्की. आठवतं ते कॉन्व्हर्सेशन मागच्या वर्षीचं. मग त्याच्यानंतर आपण हे सगळ्या जे पॉईंट्स आहे ते आज बघितले. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं, प्रभू जो आहे सोनालीची कॉपी करतोय, तन्वी आहे जी निकी 2.0 व्हर्जन बनण्याचा फुल ऑन प्रयत्न करते, जाणून बुजून भांडणं शोधते. सोनाली जसं येईल तसं, म्हणजे जो तिच्याशी म्हणजे नडायला येईल त्याच्याशी ती भिडते. या सगळ्या गोष्टी चालू आहे सगळं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, लवकरच राकेश वर्सेस विशाल बघायला मिळणार आहे आपल्याला. आणि उद्या होतील ड्युटीवरनं राडे, आणि त्याच्या जसे प्रोमो येतील तसे मी अपडेट देणार आहे. म्हणूनच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा गाईज. प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे अपडेट्स जे आहे ना येतील तुमच्यापर्यंत, आणि तुम्हालाही म्हणजे कळेल प्रोमो आऊट झाला आहे आणि काय काय घडतं आहे घरात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज व्हिडिओला लाईक करा. तसे रोज रिव्ह्यू आणि अपडेट्स घेऊन मी येणारच आहे. टिल देन, बाय बाय, टेक केअर, शुभरात्री, गुड नाईट.